नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहू शकता ही जी एक गोधडी आहे, या गोधडीला मी आता बॉक्स बनवत आहे. तर जवळ-जवळ 9 ते 10 साड्यांची गोधडी आहे. याच्यामध्ये मी चादर पण टाकलेली आहे. आता या गोधडीला मला बॉक्स बनवायचा आहे. तर एक साईडला मी अशी पूर्णपणे टिप मारून घेतलेली आहे. पाहू शकता याप्रमाणे अशी आता पूर्णपणे टिप मारून घेतलेली आहे. आता या गोधडीला मला बॉक्स बनवायला चालू करायचं आहे. तर पाहू शकता आता वाजलेले आहेत 12. 12 वाजलेले आहेत. तर ही जी गोधडी आहे, त्या गोधडीला आता बॉक्स बनवायला मला कमीत कमी 1 तास, दीड तास लागतात. साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात आपल्याला एक साईड करायला. तर आता ह्या जी गोधडी आहे, हिला आता मी बॉक्स बनवून घेतो पटापट. आणि त्याआधी मी मशीन पण सर्व्हिसिंग करून घेतलेली आहे. म्हणजे पूर्ण ऑइलिंग वगैरे पूर्ण करून घेतलेली आहे. तर बरेच सबस्क्रायबर लोकं मला विचारत असतात, की गोधडी शिवताना आपला धागा सारखा-सारखा तुटत असतो, तर त्याला ऑइलिंग करावं लागतं. तर पाहू शकता याप्रमाणे असं आता आपण बॉक्स बनवत आहोत. तर याप्रमाणे अशा 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स येतील नाही का, तर याप्रमाणे अशा आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत उभ्या साईडनी. तर या पूर्ण गोधडीला आता मला टिप मारायचं आहे. तर धागा आपला सारखा-सारखा तुटत असतो. तर आपण मशीन थोडी क्लिनिंग केली व्यवस्थित, तर धागा आपला तुटत नाही. तर पहा असे बरेचसे सबस्क्रायबर मला असे कमेंट करतात, की धागा कंटिन्यूअसली तुटत असतो. तर पाहू शकता ही माझी मशीन आहे. तर खालून पण बघा एकदम व्यवस्थित असं साफ-सफाई आपली ठेवली, तर आपला धागा वगैरे काही तुटत नाही. तर बघा हे ऑइल पण अजून इथं सुकलेलं नाही. असं ऑइलिंग पण पूर्ण सर्वत्र इकडे ऑइल वगैरे टाकावं लागतं. त्याच्यामुळे काय होतं, की आपला धागा तुटत नाही आणि काम आपलं पटपट उरकत जातं. नाहीतर गोधडी शिवताना जर धागा कंटिन्यूअसली तुटायला लागला, की मग आपली जी गोधडी असते ती आपलं शिवायला पण आपल्याला कंटाळा येतो आणि काम पण लवकर उरकत नाही. तर याच कस्टमरची मला अजून एक गोधडी बनवायची आहे. तर पहिल्यांदा ही एक गोधडी मी आता बनवून घेतो. नंतर मग दुसऱ्या गोधडीचं काम चालू करणार आहे. तर ही गोधडी ह्याचं अर्धं काम मी काल संध्याकाळीच पूर्ण केलं होतं आणि आता ही जी दुसरी अजून एक गोधडी बनवणार आहे, ती गोधडी मला भरून आणि नंतर मग तिला दोन्ही साईडला टिपा मला मारायच्या आहेत. तर ते पण काम मला आजच करायचं आहे. तर ह्या गोधडीला आता मी पहिल्यांदा बॉक्स बनवून घेतो पटापट. नंतर मग त्या गोधडीचं काम मला चालू करता येईल. तर पाहू शकता आता जवळ-जवळ आपले 1:15 वाजलेले आहेत आणि 1:15 वाजता आपलं काम आता या गोधडीला बॉक्स बनवून झालेले आहेत. तर एक साईड मागायला आपल्याला 1 तास म्हणजे 1 तास 15 मिनिटं गेलेले आहेत. तर पहा याप्रमाणे असं आता या गोधडीला मी बॉक्स बनवलेले आहेत आणि गोधडी दिसायला पण बघा एकदम मस्त दिसत आहे. तर याप्रमाणे या गोधडीला आता मी सगळे बॉक्स बनवून घेतलेले आहेत. तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे या गोधडीला. तर पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे आणि ते गोधडीची लांबी जवळ-जवळ 7.5 फुटापर्यंत आहे आणि रुंदीला जवळ-जवळ 6 फूट आहे. त्याच्यामध्ये आपण जुन्या चादरचा वापर केला होता. ही पाहू शकता ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूला पण तिची फिनिशिंग बघा याप्रमाणे अशी आलेली आहे. गोधडी वळलेली नाही कुठं पण. तर काठपदरच्या साड्या आहेत त्या. काठपदरच्या साड्या थोड्याशा कडक असतात आणि त्याच्यामुळे फिनिशिंग पण चांगली येते गोधडीला. तर आता ही गोधडी माझी शिवून झालेली आहे आणि आता आपले जवळ-जवळ 1:15 वाजलेला आहे. आता मला दुसऱ्या गोधडीचं काम चालू करायचं आहे. तर पाहू शकता आता आपल्याला या गोधडीचं काम चालू करायचं आहे आणि या पण कस्टमरच्या 2 गोधड्या आहेत. तर त्यातले त्यांच्या या गोधडीचं काम मी आता चालू करणार आहे. तर बघू आता याच्यामध्ये कस्टमरने आपल्याला काय-काय दिलेलं आहे ते, किती साड्या दिलेल्या आहेत किंवा बारीक-सारीक कपडे का, चादर वगैरे काही आहेत का, ते आता आपण पाहूयात. तर पाहू शकता याप्रमाणे आपल्याला या अशा जुन्या साड्या दिलेल्या आहेत. तर जुन्या वेस्टेज साड्या आहेत. तर या जुन्या वेस्टेज साड्यापासून आपल्याला अशी गोधडी आता बनवायची आहे. कस्टमरने याच्यामध्ये 10 साड्या दिलेल्या आहेत. तर 10 साड्यांपासून एक मस्त अशी गोधडी बनवून त्यांना द्यायची आहे. आणि बघा खाली वर लावायसाठी याप्रमाणे अशी गाठ बांधून दिलेली आहे. अशी गाठ बांधलेली आहे म्हणजे याचा आपल्याला कव्हर लावायचा आहे. गोधडी शिवताना खाली आणि वर आपण कुठल्याही साड्या लावल्या तरी आपल्याला चालतात. फक्त खाली आणि वर आपल्याला चांगल्या साड्या लावायच्या असतात आणि आतमध्ये आपल्याला ज्या फाटलेल्या असतील किंवा जुन्या असतील, त्या सर्व साड्या आपल्याला आतमध्ये टाकायच्या असतात. तर आतमध्ये टाकायसाठी कस्टमरने बघा या 8 साड्या दिलेल्या आहेत आणि खाली वर लावायसाठी या 2 साड्या दिलेल्या आहेत. तर 10 साड्यांची मला आता मस्त अशी गोधडी बनवायची आहेत. आता या साड्यांना जे काही लेस असतील किंवा फॉल असतील किंवा खडे असतील, ते आता मी पूर्णपणे काढून टाकणार आहे. तर खडे पण पहा याप्रमाणे असे खडे असतात. तर हे पाहू शकता याप्रमाणे असे हे खडे असतात. हे खडे पण आपल्याला काढावं लागतात. कारण जर खडे काढले नाही आपण, तर ज्यावेळेस सुई मध्ये येईल, शिवताना आपल्याला काय होईल, की सुई ह्या खड्याला जर लागली, तर आपली सुई तुटून जाते. त्याच्यामुळे हे खडे काढून टाकायचे असतात आणि जे फॉल असतील, फॉल पण काढून टाकायचे आणि लेस असतील, लेस पण काढून टाकायचे आहेत. तर या सर्व साड्यांचे फॉल, लेस, खडे आता काढून नंतर मी या गोधडीला भरायला आता चालू करणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता आपण जो खाली आणि वर साड्या लावायच्या आहेत त्याचे याप्रमाणे असे धडबे बनवून घेतलेले आहेत. तर पूर्ण साडीला मधोमध टीप मारून तिचा बंद भाग कापला की असा आपला हा धडपा तयार होतो. तर हा असा धडपा 2 साड्यांचे खाली आणि वर जो कव्हर लावणार आहे त्यांचे आपण बनवून घेतलेले आहेत. आता बाकीच्या सर्व साड्या आता आपण आतमध्ये टाकणार आहोत.
तर याप्रमाणे असं पाणी थोडंफार असं पाणी शिंपडून घ्यायचं, की जेणेकरून काय होतं, की आपला खालचा पदर जो असतो, तो पदर सरकत नाही आणि बाकीच्या ज्या सर्व साड्या आहेत आपल्या जवळ-जवळ 8 साड्या आहेत. त्या 8 साड्या टोटल साड्या आपण अशा याप्रमाणे फोल्ड करणार आहोत आणि ह्या सर्व 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 सारख्या पद्धतीत येतील याप्रमाणे अंथरणार आहोत. तर पाहू शकता ज्याप्रमाणे पूर्ण 8च्या 8 साड्या आता आपण याप्रमाणे अशा अंथरलेल्या आहेत. आपण बारीक-सारीक कपडे पण जर असेल तर याप्रमाणे असं टाकू शकतो. तर आता शेवटचा जो कव्हर आहे, ही पण काठपदरची साडी आहे. ही काठपदरची साडी आता यावरती आपण अंथरणार आहोत आणि नंतर मग आपण यांना पिना लावणार आहे. पाहू शकतो याप्रमाणे आता आपण जो वरचा कव्हर आहे, तो पण टाकलेला आहे. तर जुन्या साड्यांची मस्त अशी गोधडी बनणार आहे. तर पाहू शकतो याप्रमाणे अशी लांबीला पण खूप असते आणि रुंदीला पण खूप आहे. तर या ज्या काही पिना आहेत आता, या पिना सर्व तर आता आपण आतमध्ये लावणार आहोत. आतमधला कपडा आपला सरकू नये म्हणून आपण या पिना याप्रमाणे आता सर्वत्र या पूर्ण गोधडीला आता आपण लावून घेणार आहोत. पाहू शकतो याप्रमाणे अशा आपण पिना लावत आहोत. सर्वत्र याप्रमाणे असे पिना लावून घ्यायच्या. ह्याने काय होतं, की आपला जो आतला कपडा असतो, तो आतला कपडा आपला सरकत नाही आणि टिपा मारायच्या टायमाला पण व्यवस्थित आपली शिलाई पण व्यवस्थित येते. त्याच्यामुळे याप्रमाणे असे पिना लावून घ्यायच्या आहेत. त्याच्याऐवजी आपण हात शिलाई पण करू शकतो. जो मोठा धागा असतो त्या त्या धाग्याने आपण पूर्ण हात शिलाई पण असं लांब-लांब टाके काढून करू शकतो. पण आम्ही पिना लावतो. तर पहा याप्रमाणे अशा पिना आता सर्वत्र लावून घेतलेल्या आहेत. आता या गोष्टीला मला फोल्ड करायचं आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असं आता आपण रोल करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला जो काही जास्तीचा भाग असेल, तो भाग आता आपण आपली साडीच्या लेव्हलने याप्रमाणे असं कट करून घ्यायचा आहे. तर याला आता मी एक साईडने टिप मारायला चालू करणार आहे. बरेच वेळा मला कमेंटमध्ये विचारलं जातं, की गोधडी शिवण्यासाठी कुठला धागा वापरायचा असतो. तर हा 2 पॉलीचा धागा आहे. हा 2 पॉलीचा धागा आहे. जवळ-जवळ 10,000 मीटरचा हा एक असा बंडल भेटत असतो. तर ह्याची किंमत काही जास्त नाही. ₹80 हा धागा भेटतो. नाहीतर मग दुसरा एक धागा आपण वापरत असतो. हा स्पेड पॉलीचा धागा आहे. हा स्पेड पॉलीचा जवळ-जवळ 800 मीटरचा धागा आहे. तर ही गुंडली काहीतरी ₹16 का ₹17 ही अशी धागा मिळतो. हा पण धागा चांगला आहे. आम्ही हाच धागा वापरत असतो गोधडी शिवण्यासाठी. आणि हा पण 2 पॉलीचा धागा आहे. तर बऱ्याच वेळा मला कमेंट्समध्ये विचारलं जातं, त्याच्यामुळे मी सांगितलेलं आहे. आणि सुई कुठली वापरली तर आपण 21 नंबरची सुई वापरत असतो. 21 नंबरची सुई थोडीशी जाड असते आणि पातळ जी थोडीशी जाड गोधडी असली तर त्या गोधडीवरती पण 21 नंबरची सुई चांगली चालते. म्हणून 21 नंबरची सुई मी वापरत असतो. तर आपण 18 नंबरची सुई पण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तर आता ही जी गोधडी आहे, या गोधडीला आता मी एक साईडला टिप मारायला चालू करणार आहे. तर याप्रमाणे असं आता मी रोल करून घेतलेला आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता या गोधडीला मी एक साईडला असं टीप मारून घेतलेली आहे. तर पूर्ण गोधडीला एक साईडने आता ही या पद्धतीने अशी टीप मारून घेतलेली आहे. मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर पाहू शकता टाके पण एकदम असे जवळ-जवळ काढलेले आहेत. ते असं लांब-लांब टाके नाही काढलेले. तर याप्रमाणे असे टाके काढलेले आहेत आणि एक साईडला या गोधडीला माझी शिलाई मारून झालेली आहे. मागची बाजू पण याची चांगली आलेली आहे. ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूला पण पाहू शकता पुढे अशी वळलेली आहे. मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. त्या गोधडीला आता मला बॉक्स बनवायचे आहेत. तर 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स या गोधडीला मी आता बनवणार आहे. तर या गोधडीला मी आता 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स बनवणार आहे. 2-2.5 इंचाचे बॉक्स बनवून झाल्यानंतर मग आपल्याला शेवटचं काम राहतं ते फक्त बॉर्डर लावायचं काम राहतंय आणि बॉर्डर लावल्यानंतर आपली ही जी गोधडी जुन्या साड्यांची गोधडी एकदम मस्त अशी दिसणार आहे. तर चला आता या गोधडीला मी आता बॉक्स बनवून घेतो पटापट. पाहू शकता आता आपली ही शेवटची शिलाई आहे. याप्रमाणे सर्व गोधडीला आता मी असं बॉक्स बनवून घेतलेले आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे. मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर दोन्ही साईडला आता हे आज आपली शिलाई आता झालेली आहे. आता ही शेवटची शिलाई माझी बाकी आहे. तर हिची मागची बाजू पण पाहू शकता. मागची बाजू पण अशी आलेली आहे. तर काठपदरच्या साड्या होत्या या. त्याच्यामुळे गोधडी दिसायला आपली चांगली दिसत आहे. आता आपल्याला याचं शेवटचं काम राहिलेलं आहे ते फक्त बॉर्डर लावायचं काम राहिलेलं आहे. बॉर्डर लावल्यानंतर आपल्या गोधडीला अजून चांगला असा लुक येणार आहे. तर याप्रमाणे असे आता बॉक्स पूर्ण बनवून झालेले आहेत. आता आपलं शेवटचं काम आहे पट्टी लावायचं. तर आता शेवटचं आता आपण फक्त बॉर्डर लावणार आहोत. तर पहा आता आपले शेवटचं काम बाकी आहे. शेवटचं काम आता बॉर्डर लावायचं काम आहे. तर बॉर्डर लावायसाठी बरेचसे ताई असे आपल्याला कमेंट करत असतात, की गोट जे आपण गोट लावतो ते गोट कशी लावतो. तर पहा याप्रमाणे आम्ही गोट लावत असतो. तर याच्यामध्ये आपण 7 ते 8 इंचाची पट्टी याप्रमाणे अशी घेतलेली. साडीचीच पट्टी आहे जुन्या साडीची
याप्रमाणे अशी आपण 7 ते 8 इंचाची पट्टी फाडलेली आहे आणि गोदडीला पहिल्यांदा आपण उलट्या साईडने ठेवलेलं आहे. उलट्या साईडने ठेवून जेवढ्या इंचाची आपल्याला बॉर्डर लावायची आहे, तेवढ्या इंच सोडून आपल्याला टिप मारायचं आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण 2 इंचाचं बॉर्डर लावत असतो. म्हणून याप्रमाणे आपण असं इथं 2 इंच सोडलेलं आहे. 2 इंच सोडून याप्रमाणे इथं टिप चालवत आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण आता टिप मारून घेतलेली आहे. आता ही उलटी साईड होती, तर या गोदडीला आता आपण सरळ साईडला फिरवून घेणार आहे. तर पहा याप्रमाणे आता ह्या गोदडीला आपण सरळ साईडला फिरवून घेतलेली आहे. सरळ साईडला फिरवून घेतल्यानंतर ही जी पट्टी आहे, या पट्टीला आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असं फोल्ड करायचं आणि पहिली जिथं आपण टिप मारलेली आहे, त्या टिपेवरतीच फोल्ड करून दुसरी टिप मारायची आहे. पहा याप्रमाणे आपण गोट लावत असतो. पाहू शकता याप्रमाणे गोट लावली की ही पहा किती एकदम मस्त व्यवस्थित आणि मस्त ही गोट दिसत आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असं आता ही टीप मारून घेतलेली आहे आणि एका बॉर्डरवरती आपल्याला किती पाहिजे तेवढं आपण टीप मारू 3 टीप मारू शकतो. तर आम्ही आता 2 मारलेले आहे. 1, 2 आणि मध्ये पण 1 टीप मारू शकतो आणि ह्याचे जे कोने आहेत, कोने पण याप्रमाणे असे दाबून टाकायचे. चारही कोने याप्रमाणे असे दाबून टाकायचे. तर याप्रमाणे आता आपली ही गोदडी पूर्ण शिवून झालेली आहे आणि हिचा आता आपण फायनल लुक बघूयात. कशी आपली गोदडी तयार झालेली आहे ती आता. तर पाहू शकता ही आपली पुढची बाजू आहे. पुढची बाजूची फिनिशिंग एकदम मस्त अशी आलेली आहे. जवळजवळ 7.5 फूट लांबीला झालेली आहे आणि 6 फुटापर्यंत हिची रुंदी आहे. तर पाहू शकता मस्त अशी एकदम मस्त फिनिशिंग आलेली आहे. बॉक्स पण एकदम व्यवस्थित असे बनवलेले आहेत. तर आता हिची आपण मागची बाजू पाहूयात. ही मागची बाजू आहे. मागची बाजूची पण फिनिशिंग आपण पाहू शकता एकदम मस्त अशी आलेली आहे. पाहू शकता याप्रमाणे अशी मागची बाजू बनवलेली आहे. तर 10 साड्या होत्या त्याच्यामध्ये. 10 साड्यांची ही मस्त अशी गोदडी आपली आता बनवून रेडी झालेली आहे. तर पहा कोणी पण याप्रमाणे अशी ह्याची दाबलेली आहेत. तर जुन्या साड्यांपासून मस्त अशी टिकाऊ गोदडी ही आपली आता रेडी झालेली आहे. तर आज ह्या 10 साड्यांची ही गोदडी मी बनवली होती आणि आपल्या ह्या गोदडीचं काम आता रेडी झालेलं आहे. तर ही बनवलेली गोदडी आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही माझी गोदडी बनवलेली आवडली असेल, तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका.